नमस्कार. यस न्यूज मराठीच्या या फेसबुक लाईव्हमध्ये मी शिवाजी सुरवसे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. सोलापूरच्या विमान सेवेसंदर्भात आणि सोलापूरच्या बेकायदेशीर चिमणीसंदर्भात मी वारंवार आपल्याशी बोलतो आहे, सातत्यानं पाठपुरावा करतो आहे, काही महत्त्वाच्या बाबी सांगतो आहे. काही लोकांना, काही प्रतिनिधींना या बाबी सांगता येत नाहीत, त्यांच्या अडचणी असतील, राजकीय लोक या संदर्भात बोलत नाहीत. मात्र या संदर्भात आपण वस्तुस्थिती वारंवार सांगावी आणि दिशाभूल करणारी वक्तव्य खोडून टाकावीत. वस्तुस्थिती काय आहे, कोर्टाचे आदेश काय आहेत, महापालिकेची नोटीस काय म्हणते, DGCAनं काय सांगितलं आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसीमध्ये काय म्हटलं आहे, या संदर्भात सातत्यानं वस्तुस्थिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. या बातमीमधून करमणूक करण्याचा माझा कुठलाही उद्देश नाही. काही माध्यमं या विषयाला वेगळा टोन देत आहेत आणि वस्तुस्थितीपासून पळण्यासाठी कधी त्याला राजकारणाचा रंग देत आहेत, कधी त्याला करमणुकीचा टोन देत आहेत, कधी त्याला अधिकाऱ्यामधलं राजकारण सांगतायत. तर असं न करता वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात मी सातत्यानं बोलतो आहे आणि सोलापूरची विमानसेवा, सोलापूरची चिमणी या संदर्भाच्या घडामोडी इत्थंभूत आपल्यापर्यंत पाठवण्यासाठीच हा फेसबुक लाईव्हचा चिमणी संदर्भातचा हा विशेष वृत्तांत मी आपल्यासमोर सादर करतो आहे. सोलापूरकरांना आपणा सर्वांना माहीत आहे की सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जी की 2012पासून बांधण्याला सुरुवात केली, त्याला त्याच वेळेस महापालिकेने सांगितलं की काही अटी आणि नियमावरती बोट ठेवून ही परमिशन दिली गेली. परत DGCA म्हणजे भारतीय विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं की ही चुकीच्या पद्धतीनं चिमणी उभा केली जाते, त्याचं काम रोखा. 2014 साली सिद्धेश्वर कारखान्यानं महापालिकेला लिहून दिलं की तुम्ही नोटिसीमध्ये 7 दिवसाची मुदत दिली आहे, आम्हाला 10 दिवसाची मुदत द्या, 10 दिवसात आम्ही चिमणी काढून घेतो म्हणून. ती चिमणी काढून घेतलीच नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मी याचा वारंवार आपल्याला उल्लेख देखील केला आहे, खुलासा देखील केला आहे. परत 2019मध्ये 2017मध्ये सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी आणि कार्यकारी संचालकांनी महापालिकेला पत्र देऊन एक हमीपत्र दिलं की आम्ही ही चिमणी स्थलांतरित करत आहोत, आम्हाला 3 महिन्याची मुदत द्या. 2017पासून जवळपास 5 वर्ष लोटलेत, अद्याप ही चिमणी त्यांनी स्थलांतरित केली नाही. त्या पत्रामध्ये धर्मराज काडादी यांनीच उल्लेख केला आहे ही बेकायदेशीर चिमणी पाडण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा कारखाना स्थळावर आलेली आहे, असं धर्मराज काडादी यांनी 2017 सालच्या स्वतःहून लिहून दिलेल्या हमीपत्रामध्ये उल्लेख केला आहे. आणि आम्ही चिमणी काढतो असं लिहून दिलं, मात्र त्यांनी शब्द फिरवला, शब्द पाळला नाही. म्हणून पुन्हा एकदा हा कोर्ट मॅटर सुरू झाला. कोर्टामध्ये कामगार युनियन गेली, सिद्धेश्वर कारखाना स्वतःहून कोर्टामध्ये गेला, मात्र यांचे दावे कुठेही टिकले नाहीत. जिल्हा कोर्टाने, हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने सिद्धेश्वर कारखान्याचे सर्व दावे निकाली काढले. आता तुम्ही म्हणाल, प्रत्येकजण म्हणतायत किंवा काही पत्रकार म्हणतायत, काही संपादक म्हणतायत की चिमणी पाडकामाची सुप्रीम कोर्टानं कुठंही आदेश दिलेला नाही, हायकोर्टाच्या आदेशामध्ये कुठंही चिमणी पाडा असा उल्लेख नाही. त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, अनेक लिगल डिपार्टमेंटची मी माहिती घेतली, अनेक वकिलांशी मी चर्चा केली. मित्रांनो, कोणतंही बांधकाम पाडायचं असेल तर महापालिका त्यांना 478ची नोटीस देते. BPMC ॲक्ट, मुंबई प्रांतिक अधिनियम 1949चे कलम 478नुसार महापालिका आयुक्तांनी सिद्धेश्वर कारखान्याला नोटीस दिली होती पाडकामाची. या पाडकामाच्या नोटिसीच्या विरोधात सिद्धेश्वर कारखाना जिल्हा कोर्टामध्ये गेला. जिल्हा कोर्टामध्ये त्यांचा दावा फेटाळला, हायकोर्टात गेला, तिथंही दावा फेटाळला, त्यांनी सुप्रीम कोर्टात गेले, तिथंही त्यांचा दावा फेटाळला. मित्रांनो, यामध्ये DGCA यांचा देखील रोल खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे भारतीय विमानतळ प्राधिकरण किंवा महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण, या विमानतळ प्राधिकरणाने सांगितलं की ही चिमणी जी काय 92 मीटर उंचीची उभा केली आहे ती आमच्या विमानसेवेला अडथळा ठरते आहे, त्यामुळे तिची उंची कमी करून द्या असं DGCAने सांगितलं आहे. म्हणजे ती 60 मीटरपर्यंत आणा. हाच प्रकार कोर्टामध्ये होता. त्यामुळं कोर्टाने क्लिअर कट असं सांगितलं की DGCAच्या आदेशानुसार कारवाई करा, शिवाय 478च्या कारवाईला कुठेही स्थगिती नाही. म्हणजे पाडकामाला आज तागायत कोणत्याही न्यायालयाची स्थगिती नाही. 478ची नोटीस ही कायम आहे. कोर्टाने किंवा जिल्हा कोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडकाम रोखावे असं कुठंही म्हटलेलं नाही. 478नुसार कारवाई करावी, तसेच DGCAच्या पत्रानुसार कारवाई करावी असंच म्हटलेलं आहे. मात्र इथले अधिकारी असतील, प्रशासनातील काही प्रमुख अधिकारी असतील, ह्याला वेगळं वळण देत आहेत. पाडकामाची ऑर्डरच नाही असं सांगतायत.
एकीकडं असं सांगतायत की कोर्टाची कुठलीही स्थगिती नाही म्हणून, आणि दुसरीकडे असं सांगतायत की कोर्टाच्या आदेशामध्ये कुठंच चिमणी पाडावी असं सुस्पष्ट लिहिलेलं नाही. मित्रांनो, 478च्या कारवाई करा याचा अर्थ क्लिअर कट होतो की अवैध बांधकाम आहे आणि ते डिमॉलिश करा असं क्लिअर कट म्हणलं आहे. मात्र कोर्टाच्या आदेशाच्या नियमावर बोट ठेवून चालढकल करणं आणि त्याचा अर्थाचा विपर्यास करणं अशी जी काही चालढकलची भूमिका सुरू झाली आहे, त्यामुळे सोलापूरची ही विमानसेवा केवळ गाजती आहे आणि फक्त ही मंत्र्यांची विमानं उतरण्यासाठीच हे सोलापूरचं विमानतळ आहे. 50 कोटी रुपये 2-3 वर्षामध्ये ह्या विमानतळावर खर्च केलेत. त्यामुळे हे विमानतळ सुसज्ज आहे. तातडीनं या ठिकाणी सर्व सुविधा कार्यान्वित होतील आणि चिमणी पडली की विमानसेवा सुरू होण्यास काही हरकत नाही आहे. आता गेल्या आठवड्यात एक वेगळा ड्रामा घडला. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 16 नोव्हेंबर 2021 म्हणजे गेल्या महिन्यामध्ये शासनानं पत्र पाठवलं आणि चिमणी पाडकामाची कारवाई आपल्या स्तरावर तातडीनं करावी असे आदेश दिले. महापालिका आयुक्तांनी 8 दिवसाची मुदत कारखान्याला दिली, स्वतःहून चिमणी पाडा, नाहीतर आम्ही चिमणी पाडतो आणि त्याचा 1,78,00,000 खर्च आपणाकडून वसूल करतो असं नोटिशीमध्ये नमूद केलं गेलं. मात्र ह्या नोटिशीला काहीच किंमत दिली गेली नाही. पुन्हा महापालिका आयुक्तांनी 24 तासाची नोटीस दिली बॉयलर बंद करण्यासंदर्भात आणि हा विषय परत डायरेक्ट प्रदूषण मंडळाकडे गेला. प्रदूषण नियंत्रण मंडळानं 96 तासाचा एक नोटीस काढून या कारखानाच बंद करावा असा क्लोजर रिपोर्ट दिला. पाटबंधारे खात्याने 96 तासात पाणी बंद करावं आणि महावितरण कंपनीनं या कारखान्याची 123 केव्ही क्षमतेची वीज कट करावी असे आदेश दिले. नितीन शिंदे जे काही रिजनल ऑफिसर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे, त्यांच्या आदेशानुसार पाटबंधारे खात्याने होडगी तलावामधलं येणारं पाणी, सिद्धेश्वर कारखाना जो होडगी तलावातलं पाणी उचलतो तो पाणी बंद केलं. मात्र महावितरणनं कारवाई करण्यास टाळाटाळ केली. शुक्रवारचा दिवस संपला. शनिवार दुपारी 4-5 वाजल्या आणि इथं अनेक कामगार जमा झाले. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खूप मोठा विरोध आहे असं भासवलं गेलं. काही वस्तुस्थिती होती देखील आणि ही कारवाई ढकलण्यात आली. आजपर्यंत नितीन शिंदे नावाचे जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रिजनल ऑफिसर आहेत त्यांनी कुठलंही लेखी पत्र या कारखान्याला दिलं नव्हतं. मात्र चंद्रकांत दिघे नावाचे कार्यकारी अभियंता महावितरणचे त्यांनी खोटं सांगितलं आणि ही कारवाई थांबवण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं. कालच आपण बघतोय की प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या नोटिसीच्या विरोधात सिद्धेश्वर कारखान्यानं हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि या क्लोजर रिपोर्टला चॅलेंज दिलं. काल अशी ऑर्डर दिली असं सांगण्यात येतं आहे की सिद्धेश्वर कारखान्याला जी काही प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस पाठवली क्लोजर रिपोर्ट, त्याला स्थगिती मिळाली. अद्याप याची ऑर्डरची कॉपी, कोर्टाच्या ऑर्डरची कॉपी मिळालेली नाही. त्यामुळं कारखान्याचं म्हणणं आपण खरं आहे असं तात्पुरतं समजूया. त्यांनी तशा बातम्या छापल्यात. धर्मराज काडाती यांनी देखील तसं वक्तव्य केलं आहे माध्यमामधून की क्लोजर रिपोर्ट, प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाठवलेल्या क्लोजर रिपोर्टला हायकोर्टात आम्ही चॅलेंज दिलं आणि हा क्लोजर रिपोर्ट रद्दबातल झाला आहे. ठीक आहे, त्यांच्या बाजूने हा निकाल लागला असं समजू आपण. मात्र बेकायदेशीर चिमणी पाडू नये हा विषय वेगळाच आहे. याची कारवाई सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. महापालिकेने पुन्हा ही चिमणी पाडण्याचा आदेश दिलेला आहे. यावरती आता कारवाई सुरू आहे. आता सध्या महापालिका आयुक्त पी शिवशंकर रजेवर आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तो चार्ज आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी महोदय यामध्ये काय भूमिका घेत आहेत हे महत्त्वाचं आहे. वास्तविक पाहता 478च्या नोटिसीनुसार कारवाई करणं अभिप्रेत आहे. DGCA विमानतळ प्राधिकरणानं जे सांगितलेलं आहे की 60 मीटर उंचीच असली पाहिजे, त्यानुसार देखील कारवाई करणं गरजेचं आहे. ह्याच 2 बाबी हायकोर्टामध्ये नमूद केले गेलेले आहेत आणि म्हणूनच हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की 478च्या आदेशानुसार तसेच DGCAच्या आदेशानुसार आपण चिमणी पाडकाम रोखावं, चिमणीची उंची कमी करावी किंवा ती डिमॉलिश करावी. या संदर्भात जे काय आहेत ते आदेश महापालिका आयुक्तांना दिलेले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांच्या स्तरावर ही कारवाई करण्यास चालढकल केली जाते. ही बाब स्पष्टपणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. काल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईला स्थगिती आली असं म्हटलं की सगळ्यांना वाटलं की चिमणी पाडकामाला स्थगिती आली. वस्तुस्थिती तशी नाही. अनेक वकिलांशी मी बोललो आहे, लीगल डिपार्टमेंटशी मी बोललो आहे, महापालिकेच्या काही तज्ज्ञ आजी आणि माजी अधिकाऱ्यांना मी बोललो आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा क्लोजर रिपोर्ट, त्यांनी पाणी बंद करणं, महावितरणची लाईट बंद करणं हा विषय वेगळा आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुठलेही नियम न पाळता सर्व नियम धाब्यावर बसून ही 90 मीटर उंचीची आणि तासाला 250 मेगावॅट एवढी क्षमता असलेली बाष्प तयार करणारी चिमणी कारखान्याने उभा केली. ते बेकायदेशीर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कुठल्याही बोर्डची त्याला मंजुरी नाही. त्यामुळे हा मामला आता आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय हरित लवाद
NGTकडे गेलेला आहे. NGTचे सर्व नियम कडक आहेत, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं ही कारवाई नक्की होणार आहे. ही रेग्युलाइज करणं देखील खूप अवघड आहे. चिमणी रेग्युलाइज होईल का असं देखील बरेच जण विचारत आहेत. चिमणी रेग्युलाइज होणं आता अवघड आहे, का तर इल्लिगल इज इल्लिगल. ती नियमितीकरण करता येत नाही, ती कारखाना परिसरात आहे आणि त्यामुळं तिचं नियमितीकरण करता येणार नाही. दुसरी गोष्ट काय, गाळप हंगाम संपल्यानंतर पाडता येईल असा एक मुद्दा वारंवार येतो. पुन्हा एकदा कारखान्याकडून तसं लेखी महापालिकेला लिहून दिलं जाऊ शकतं, हा एक मुद्दा आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये चिमणी पाडू नये असा कुठंही आदेश नाही. त्यामुळं ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी जाणकारांनी लक्षात घेतली पाहिजे आणि आपण त्या बाजूनं विचार करून सोलापूरची जी विमानसेवा थांबलेली आहे ती तातडीने सुरू केली पाहिजे. सोलापुरातील उद्योगधंदे वाढण्यासाठी, सोलापुरातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी विमानसेवा गरजेची आहे. छोटी छोटी शहरं खूप मोठ्या पद्धतीनं प्रगतीची झेप घेत आहेत. सोलापूर मात्र खेडेगाव होऊ लागले आहे. इथल्या तरुणांना, इथल्या उद्योजकांना, इथल्या व्यापाऱ्यांना, इथल्या पर्यटकांना, इथल्या धार्मिक स्थळांना विमानसेवा गरजेची आहे. त्यामुळे ही विमानसेवा तातडीने सुरू केली पाहिजे. अनेक भक्त मंडळी असेही सांगतायत की तुम्ही वारंवार सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी आणि होडगी रोड विमानसेवेवरच का बोलताय, तुम्ही बोरामणी विमानतळाकडे का लक्ष देत नाही. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे हा विषय डायव्हर्ट करण्याचा आहे. बोरामणी विमानतळाला आमचा विरोध नाही. बोरामणी विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. यासाठी जवळपास 2000 एकर जमीन शासनाच्या ताब्यात आहे. मात्र इथं 20 ते 22 एकर जमीन ही वनखात्याची आहे, मारडोकची आहे. ती लवकर मिळणं गरजेचं नाही आणि ती मिळण्यासाठी खूप वेळ लागेल. आणि गेल्या 8 ते 10 वर्षापासून या बोरामणी विमानतळावर एक वीट बांधकाम देखील झालं नाही. किती मोठा प्रचंड पैसा तिथे लागेल तुम्ही विचार करा. याचा पाठपुरावा कोण करत नाही. राजकीय लोक त्या संदर्भात सुद्धा बोलत नाहीत. बोरामणी विमानतळ आम्ही करतो असं देखील कोण बोलत नाहीत. सिद्धेश्वर कारखान्यासंदर्भात तर आपण बघतोय की राजकीय सर्वच नेत्यांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका घेतली आहे. काय कारण आहे देव जाणे. मात्र सोलापूरच्या या अधोगतीला सोलापूरचे लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत, सोलापूरचे खासदार कारणीभूत आहेत. आपण बघतोय की नवनीत कौर राणा ज्या अमरावतीच्या खासदार आहेत त्या संसदेमध्ये पोटतिडकीनं बोलल्या, आमच्या अमरावतीमधली विमानसेवा जी उडान योजनेतील आहे ती तातडीनं सुरू केली पाहिजे असं त्यांनी पोटतिडकीनं बोलल्या. संसदेमध्ये त्यांनी वधवून घेतलं की लवकरात लवकर अमरावतीची विमानसेवा सुरू होईल म्हणून. मात्र सोलापूरचे आपले खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य ज्यांनी शब्द दिला होता की मी या विमानसेवेसंदर्भात संसदेत बोलेत म्हणून, मात्र अद्याप या आपल्या खासदारांनी तोंड उघडलेलं नाही. त्यामुळे सोलापूरची विमानसेवा अशाच पद्धतीनं अडकून राहिली आहे. सोलापूरकरांनो, मी वारंवार तुम्हाला सांगतोय आपण जागृत झालं पाहिजे. आपण चार चौघामध्ये बोलतोय की सोलापुरातले लोक पेटून उठत नाहीत, सोलापूरची लोक कायद्याच्या बाजूने उभं राहत नाहीत, सोलापूरची लोक खरं काय आणि खोटं काय याचा विचार करत नाहीत, सोलापूरची लोक प्रगतीच्या बाजूने जे आहेत त्याला सपोर्ट करत नाहीत. त्यामुळं जे खरं सांगतायत त्याच्यावर विश्वास ठेवा, जे बरं बोलतायत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यामुळं सोलापूरचा विकास जो खुंटलेला आहे तो आपण पुढे नेण्यासाठी एक मोठा प्रयत्न केला पाहिजे. सुदैवानं सोलापुरातले सर्व हायवे महामार्ग हे 4 लेन पद्धतीनं नितीन गडकरींनी जोडले आहेत. त्यामुळे सोलापूरकरांना तातडीनं आता सोलापूर मुंबई असेल, सोलापूर हैदराबाद असेल, सोलापूर बेंगलोर असेल, सोलापूर ते तिरुपती असेल, ही विमानसेवा सुरू होणे गरजेचं आहे. नक्की ही विमानसेवा चालेल. सोलापूर 10 वर्षापूर्वी पाठीमागचा विचार करा आपण, किंगफिशरची विमानसेवा खूप चांगली चालत होती. आता काहीतरी अडथळा आणून या चिमणीमुळे ही विमानसेवा बंद पडली आहे. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी तमाम सोलापूरकरांनी चांगल्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, पत्रव्यवहार केला पाहिजे, दबावगट निर्माण केला पाहिजे आणि जे बेकायदेशीर आहे त्याची पाठराखण न करता जे कायदेशीर आहे ते बोललं पाहिजे. दिशाभूल करणारी वक्तव्य नाही केली पाहिजे. कागदोपत्री जे आहे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि सोलापूरच्या प्रगतीला चालना देणारी वक्तव्य केली पाहिजेत. सोलापूरची प्रगती खुंटली आहे हे सर्वांना माहीत आहे. इथं रोजगार नाही, इथं मोठे हॉटेल्स नाहीत, इथं पर्यटन केंद्र नाहीत. त्यामुळं हजारो लोक दर महिन्याला राज्याच्या इतर भागामध्ये फिरायला जातात, परदेशात फिरायला जातात. आजही तुम्ही बघा, तुमच्या आजूबाजूच्या मित्रांना विचारा किती लोक फॉरेनमध्ये आहेत, किती लोक इतर राज्यामध्ये आहेत. याचा विचार करता सोलापुरातून विमानसेवा खूप चांगल्या पद्धतीनं चालू शकेल. मात्र ही बेकायदेशीर चिमणी ज्यामुळं ही विमानसेवा अडली आहे तिचा अडथळा दूर करणं आम्हा सगळ्यांचं काम आहे. तो अडथळा कसा दूर करायचा हे तुम्हीच ठरवा आणि सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी या मताचा मी आग्रह आहे. पुन्हा एकदा सांगतोय की कालची जी क्लोजर रिपोर्टची नोटीस आहे ती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विषयावरती आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानं वीज आणि पाणी तोडू नये या विषयाला स्थगिती मिळावी म्हणून हायकोर्टाने आदेश दिलेत. मात्र 478ची जी बांधकाम तोडण्यासंदर्भातची नोटीस महापालिका आयुक्तांनी दिली आहे त्याला कुठंही कोर्टाची स्थगिती नाही.
त्यामुळे महापालिका आयुक्तांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. यावरती प्रशासन आणि महापालिका आयुक्त काय करणार हे देखील खूप महत्त्वाचं आहे. यासाठी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त घेऊन महापालिका आयुक्त ज्यांच्याकडे आता ज्यांचा चार्ज आता जिल्हाधिकाऱ्याकडे आहे ते सर्व यंत्रणांना एकत्रित करून या चिमणी संदर्भात काय करतायत याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे. आपणही पाहूया आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो आहे, कायद्याच्या बाजूनी, सत्याच्या बाजूनी, खऱ्याच्या बाजूनी उभं राहावा, बरं बोलणाऱ्याच्या बाजूशी उभं राहू नका. धन्यवाद. सोलापूरची विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी. येणाऱ्या नवीन 2022 वर्षासाठी सगळ्यांना उत्सुकता आहे की हे नवीन वर्ष सोलापूरकरांसाठी हवेत झेपावण्यासाठी एक संधी निर्माण करून देईल. सोलापूरच्या विकासाच्या कक्षा रुंदावतील. सोलापुरातील अनेक उद्योगधंदे येतील. मित्रांनो, आजही तुम्हाला सांगतो, कर्नाटक असेल, गुलबर्गा असेल, लातूर असेल, इंदापूरपासून असेल किंवा सांगोला नातेपुतेपासून असेल, अनेक जण खरेदीसाठी सोलापुरात येतात. या सगळ्यांना आपला शेतीमाल परदेशात पाठवायचा आहे. या सगळ्यांना आता टुरिझमच्या निमित्तानं विमानसेवेमध्ये फिरायचं आहे. या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हा सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. एक आहेत बापू घोडके, हे म्हणतात की शहरात बेकायदेशीर फक्त चिमणीचं आहे का? एका विषयावर आपण बोललं पाहिजे. 80% शहर बेकायदेशीर आहे. तुम्ही 80% शहर पाडू शकता का? तुम्हीच त्याचा विचार करा. त्यामुळं वारंवार दिशाभूल करणारी वक्तव्य विमानसेवेसाठी अडथळा ठरणारे हे प्रमुख घटक आहेत. म्हणून याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि सोलापूरची विमानसेवा, ठीक आहे, तुमचं म्हणणं जर बापू घोडके, तुमचं म्हणणं जर आपण योग्य समजलं तर तुम्ही विमानसेवा तर सुरू करा, या संदर्भात तर बोला. फक्त चिमणीवर बोलू नका असं तुम्ही वारंवार सांगत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, विमानसेवा कशाही पद्धतीने सुरू करा. चिमणीला तसंच ठेवा आणि विमानसेवा सुरू करा. मात्र अनेक टेक्निकल माणसांनी, अनेक वैमानिकांनी सोलापूरच्या एअरपोर्टच्या बुकमध्ये लिहून ठेवलेलं आहे की चिमणीमुळं लँडिंग करणं आणि टेकअप करणं खूप डेंजरस आहे. हे माझं मत नाही, ते वैमानिकांचं मत आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी आपण लक्ष ठेवून बघितल्या पाहिजेत. आपण कायदेशीर बोललं पाहिजे, आपण भावनिक होऊन बोललं नाही पाहिजे, या मताचा मी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांनी यस न्यूज मराठीच्या माध्यमातून हा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम बघितला. फॅक्ट चेक करण्यासाठीच आणि खरी वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी हा छोटा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, सोलापूरची विमानसेवा सुरू झाली पाहिजे. यासाठी तुमच्या सगळ्या सपोर्टची गरज आहे. धन्यवाद. यस न्यूज मराठीचा हा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम इथं थांबवतो आहे. जे आवडलं असेल त्यांनी यावरती कमेंट्स करा आणि हा फेसबुक लाईव्हचं जे पेज आहे ते शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.